एकाच खोलीत भैया भाभीसोबत राहायला दिराला अडचण येऊ लागली आणि मग दोघं भावांनी कामाच्या वेळा बदलल्या आणि मग ह्याच काळात भाभीला दिरासोबत बोलायला मोकळीक मिळाली. आणि मग एके दिवशी भाऊजी सकाळी कामावरून घरी आला. त्यावेळी भाभी एकटीच घरी आणि तोच दिवस ठरला आणि सुरू झालं ते ज्याचा विचार एका नवऱ्याने व भावाने कधीच केला नसेल. पुणे शहर, शिक्षणाचे माहेरघर, प्रगतीचे प्रतीक. या शहराच्या एका गजबजलेल्या भागात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल होते. तक्रार देणारा व्यक्ती अत्यंत शांत, संयमी आणि प्रचंड चिंतेत असलेला दिसत होता. तो माणूस होता 35 वर्षीय अक्षय पंडित आणि त्याची तक्रार होती त्याच्या लहान भावाविषयी, 23 वर्षीय अजय पंडित विषयी. साहेब, माझा भाऊ अजय गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता आहे. तो कामावर गेला होता पण परत आलाच नाही. त्याचा फोन लागत नाहीये, कुठे संपर्क होत नाहीये. मला भीती वाटते साहेब. अक्षयच्या आवाजात एक खोल वेदना होती जी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला भिडेल. पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद झाली. तक्रार देणारा मोठा भाऊ स्वतः अत्यंत दुःखी आणि अस्वस्थ होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, कारण एक तरुण जो रोजंदारीवर कामाला जातो तो अचानक 2 दिवस गायब कसा होऊ शकतो. पोलीस शिपाई आणि अधिकारी कामाला लागले. तांत्रिक पद्धतीने शोध कार्य सुरू झाले. अजयचं शेवटचं लोकेशन कुठे होतं, तो कोणाशी बोलत होता. शहरातले CCTV फुटेज तपासले गेले. ज्या ठिकाणी तो काम करायचा त्या बांधकाम साईटची चौकशी झाली. पोलिसांनी अगदी कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने तपासाची यंत्रणा कार्यान्वित केली. त्यांच्यासमोर 2च शक्यता होत्या. एकतर अजयने स्वतःच्या इच्छेने शहर सोडले असेल किंवा त्याच्यासोबत काहीतरी बरे वाईट घडले असेल. पोलिसांचा तपास प्रत्येक बारकाव्यावर लक्ष केंद्रित करत होता. अजयचे कोणाशी भांडण होते का, त्याचे कर्ज होते का. पण मिळालेल्या माहितीनुसार अजय हा एक साधा, सरळ मार्गी तरुण होता. त्याचा स्वभाव शांत होता. मग तो असा अचानक गायब कसा होऊ शकतो. या प्रश्नाचे रहस्य तपासाला एक अंधाऱ्या वाटेवर घेऊन जात होते. या क्षणापासून आपण त्या 2 भावांच्या जीवनात प्रवेश करूया, जिथे या घटनेचे खरे बीज रोवले गेलेत. अजय पंडित आणि अक्षय पंडित हे दोघे मूळचे झारखंड राज्यातील. पोटा पाण्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी त्यांनी आपलं गाव सोडलं आणि पुणे शहर गाठलं. पुणे शहराच्या कात्रज भागातील खोमडेनगर परिसरात ते एका साध्या खोलीत राहत होते. त्यांचे एकमेकावर असलेले प्रेम, त्यांचा विश्वास हा पाहण्यासारखा होता. दिवसभर सोबत काम करायचे, रात्री एकत्र यायचे. त्यांचे एकमेव नाते म्हणजे हे रक्ताचे आणि श्रमाचे नाते. सुरुवातीला काही वर्ष हे असंच चालले, पण त्यांना जेवणाच्या अडचणी येऊ लागल्या. रोज बाहेर खाणे परवडणारे नव्हते. म्हणून मोठा भाऊ अक्षयने एक निर्णय घेतला. त्याने आपली पत्नी काजल हिला पुण्यात आणण्याचे ठरवले. त्याचा विचार अगदी साधा होता. काजल आली तर जेवणाची सोय होईल आणि आपण दोघं कामावर पूर्ण लक्ष देऊ शकू. काजल पुण्यात आली 2 भावांच्या सोयीसाठी. अक्षयने थोडी मोठी खोली घेतली जिथे तिघे राहू शकतील. आता भांडीकुंडी, जेवण आणि घरची व्यवस्था झाली होती. पण या नव्या व्यवस्थेमुळे एका नव्या आणि भयानक समस्येने जन्म घेतला. ही समस्या होती एकाच खोलीत तिघांनी राहायची. रात्रीच्या वेळी झोपण्याची अडचण येऊ लागली. यावर उपाय म्हणून धाकटा भाऊ अजयने एक त्याग करायचे ठरवले. त्याने स्वतः रात्रपाळीची नोकरी स्वीकारली. पुण्यातील एका अजय कन्स्ट्रक्शन साईटवर त्याला रात्रीचे काम मिळाले. बघा, नियतीचा खेळ किती विचित्र असतो. अजयने अक्षय आणि काजलच्या सोयीसाठी रात्रपाळी पत्करली. आता त्यांचा दिनक्रम असा झाला होता. सकाळी अक्षय कामावर जायचा, अजय रात्रीचे काम संपवून घरी यायचा आणि दिवसभर आराम करायचा. दिवसभर काजल घरात असायची आणि अजय आराम करायचा. आणि नेमकी याच वेळी त्या एका खोलीत त्या कुटुंबात विश्वासाच्या भिंतीला एक तडा जायला सुरुवात झाली. अजय घरी दिवसा आराम करत असे. काजल, जी आता त्याची काळजी घेणारी भाभी होती, ती त्याच्या जवळ असायची. तिला अजय लहानपणापासून आवडत होता. तिचे लग्न अक्षयशी झाले तेव्हाही तिच्या मनात एक गोष्ट सलत होती की आपलं लग्न अजयशी व्हायला हवं होतं. सुरुवातीला अजय या गोष्टी हसण्यावर नेऊन टाकत होता. तुम्ही आता आमच्याच घरात आला आहात म्हणजे माझ्याशीच लग्न झाले असे समजा, असं म्हणून तो थट्टा करायचा. पण काजलच्या मनात दडलेल्या त्या जुन्या इच्छांना आता खतपाणी मिळू लागले. दिवसभर अजय घरी असायचा. पती अक्षय रात्री तिच्यासोबत असला तरी काजलच्या मनात अजय सोबत राहण्याची इच्छा बळावत होती. अजय अजूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होता. तो रात्री कामाला जायचा, सकाळी यायचा आणि थेट झोपायचा. कधी कधी तर कामाच्या ठिकाणीच थांबायचा. पण म्हणतात ना, मोहाची पकड हळूच आणि शांतपणे आवळली जाते. जसजसा काळ पुढे सरकला तसतसं अजय आणि काजल यांच्यातील संपर्क वेगळ्या दिशेने जाऊ लागला. काजल आता रोज सकाळी आतुरतेने अजयची वाट बघू लागली. ती त्याच्यावर प्रेम दाखवू लागली, त्याची अधिक काळजी घेऊ लागली आणि अखेर ज्या गोष्टीची अजयला भीती होती
तीच गोष्ट त्याच्या आयुष्यात आली. दिवसभर घरी असणे, काजलचा आग्रह, तिची जवळीकता, यातून दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध सुरू झाले. आणि हा क्षण कुटुंबासाठी सर्वाधिक वाईट होता. एका भावाच्या विश्वासावर दुसरा भाऊ व भाभी मिळून घाला घालत होते. अक्षयला याची तीळ मात्र कल्पना नव्हती. त्याचा आपल्या पत्नीवर आणि आपल्या रक्ताच्या भावावर पूर्ण विश्वास होता. काजल आणि अजय दोघेही अक्षय घरी आल्यावर अगदी व्यवस्थित वागायचे. अक्षयला संशय येऊ नये याची ते पूर्ण काळजी घेत होते. जवळपास 3 ते 4 महिने हे गुप्त प्रेम प्रकरण सुरू राहिले. पण पाप फार काळ लपत नाही. आता पुढची पायरी गाठली गेली होती. काही महिन्यांनी काजलने पती अक्षय सोबतचे शारीरिक संबंध हळूहळू टाळायला सुरुवात केली. सुरुवातीला अक्षयने पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचे ऐकले. त्याला वाटले की ती थकून गेली असेल किंवा तिला काही त्रास असेल. पण जेव्हा 1 महिना झाला तरी काजल जवळ झोपू देत नाही, तेव्हा अक्षयच्या डोक्यात वेगळा संशय येऊ लागला. त्याला वाटले, काय झाले आहे, माझी पत्नी माझ्यापासून का दूर जात आहे. त्याच्या साध्या मनात अनेक विचार येऊन गेले. पण त्याला हे स्वप्नातही वाटलं नसेल की हा संशय त्याच्या रक्ताच्या नात्यातील विश्वासघात सिद्ध करेल. अखेर अक्षयने सत्य शोधायचे ठरवले. ती एक मध्यरात्र होती. अक्षय शांतपणे उठला. घरात सर्वत्र शांतता होती. त्याने पत्नी काजलचा मोबाईल हातात घेतला. त्याचे हात थरथरत होते. त्याला वाटत होते की माझा संशय खोटा ठरावा. पण जेव्हा त्याने मोबाईल चेक केला तेव्हा त्याच्या पायाखाली जमीनच सरकली. त्याला काजल आणि अजय यांच्यातील चॅटिंग दिसले. ते पाहताच अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचे हृदय पिसाटल्यासारखे धडधडू लागले. हा केवळ पत्नीचा विश्वासघात नव्हता, तर हा रक्ताच्या भावाने केलेला विश्वासघात होता. अक्षय त्या क्षणी पत्नीला काही बोलला नाही. तो शांत राहिला. पण त्याच्या डोक्यात सुडाच्या विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली होती. इकडे अजयला जेव्हा फोनवरून कळले की अक्षयने त्याची आणि काजलची चॅटिंग पाहिली आहे, तेव्हा त्याला कळून चुकले की आता आपला मोठा भाऊ आपल्याला सोडणार नाही. भीतीने अजय त्या क्षणी पळून गेला. तो एका साईटवरून दुसऱ्या साईटवर लपून राहू लागला. मोठा भाऊ अक्षय आता त्याचा शोध घेऊ लागला. 2 दिवस अक्षयने आपला भाऊ अजय याचा पुणेभर शोध घेतला. त्याला हे माहीत होते की अजय आपल्या शेवटच्या कन्स्ट्रक्शन साईटवर नक्कीच लपलेला असेल. आणि अखेर तो दिवस आला. 19 नोव्हेंबर 2025. या दिवशी अक्षयने अजयला रात्रीच्या वेळी गाठले. नेमकी कोणती वाटाघाट झाली? अक्षयने अजयला काय सांगितले आणि अजयने आपल्या कृत्याची क्षमा मागितली का, हे फक्त त्या दोघांनाच माहीत होते. पण एका क्षणी अक्षयच्या मनात दयेचा लवलेशही उरला नाही. पत्नी आणि भावाने केलेल्या विश्वासघाताच्या रागाने तो इतका अंध झाला होता की त्याने त्याच ठिकाणी अजयला गाठले आणि त्याच्यावर प्रहार केले व त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर अक्षयने पाहिले की साईटवर कोणी नाही. त्याने थंड डोक्याने अजयचा मृतदेह उचलला आणि कात्रज घाटातील डोंगराच्या एका कपारीत नेऊन फेकून दिला. त्याने पुरावा नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि रात्री घरी येऊन शांतपणे झोपला. सकाळी पत्नी काजलने अजय कुठे आहे असे विचारले. तेव्हा अक्षयने अत्यंत थंड आवाजात आणि नाटक करत सांगितले, मी पोलिसात तक्रार करतो. इथेच सुरू झाले सगळ्यात मोठे नाटक. अक्षयने भारतीय विद्यापीठ पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. हीच ती तक्रार जिथून आपली घटना सुरू झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना तांत्रिक तपासातून आणि मिळालेल्या माहितीवरून कात्रज घाटातील डोंगराच्या कपारीत अजयचा मृतदेह सापडला. बेपत्ता झालेला अजय आता मृत अवस्थेत होता. हा 100% खून होता यात पोलिसांना शंका नव्हती. पोलिसांनी मृतदेहाची माहिती तक्रार देणाऱ्या भावाला म्हणजेच अक्षयला दिली. अक्षयने मृतदेह ताब्यात घेतला आणि रडण्याचे नाटक करत अत्यंत शांतपणे आपल्या भावाचे अंतिम संस्कार पार पाडले. त्याचे हे वागणे पाहून कोणालाही वाटले नसते की हा माणूस खुनी आहे. पण पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला होता. खुनाचा तपास करणे म्हणजे केवळ बाहेरील गोष्टी पाहणे नव्हे, तर जवळच्या व्यक्तीच्या हालचाली आणि वागणुकीतील विसंगती तपासणे होय. अक्षयचा शांतपणा, त्याचा मृतदेह मिळाल्यावरही न दाखवलेला अतिरेकी राग आणि तक्रार दाखल करण्याच्या वेळी त्याने दिलेली काही अस्पष्ट उत्तरे, या गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांना खटकल्या. त्यांनी तपास पुन्हा फिरवला. आता तपासाची दिशा तक्रारदार भाऊ अक्षय याच्याकडे वळवण्यात आली. पोलिसांनी त्याला अत्यंत शांतपणे विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली. काही वेळाने तो शांतपणाचा मुखवटा गळून पडला. सत्याचा थर उघडकीस आला. अक्षयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की काजल आणि अजय यांच्यातील अनैतिक संबंधांमुळे त्याने रागाच्या भरात अजयची हत्या केली. अखेर हे सत्य उघड झाले की भावानेच भावाला संपवले होते. अक्षयने हत्येचे कारण दिले असले तरी या घटनेत काजल ही देखील तितकीच दोषी होती. जर तिने आपल्या मर्यादा पाळल्या असत्या, भावाला मोहात पाडले नसते, तर आज अजय जिवंत राहिला असता. ही घटना केवळ एका खुनाची नाही, तर विश्वास, नैतिकता आणि मानवी संबंधांचे पतन दाखवणारी आहे. कलियुगात नातीगोती, रक्तसंबंध विसरून
माणसे आपल्या मनातील वासना पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातात हेच या घटनेतून दिसून येते. नियतीने अजयला त्याच्या कर्माचे फळ दिले आणि अक्षयला खुनी बनवले. काजल मात्र आता एकटी राहिली. तुमच्या या घटनेवर काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.